नमस्कार मंडळी, मी संदीप तरे तुमचं स्वागत करतो आपल्या या नैसर्गिक शेतीच्या या पुढच्या भागामध्ये. तर मंडळी, आता आपण नैसर्गिक शेती चालू करून किंवा या भाज्यांची लागवड करून 1 महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटलेला आहे आणि त्या 1 महिन्याच्या काळामध्ये या भाज्या चांगल्या प्रकारे आता ग्रो झालेल्या आहेत, चांगल्या प्रकारे उगवलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता की या आता वेलवर्गीय ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे उंच झालेल्या आहेत आता, आणि त्यांना आपण एक सपोर्ट सिस्टीम दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये झाडांच्या फांद्या आपण लावलेल्या आहेत आणि त्या 2 फांद्यांमध्ये दोऱ्या लावलेल्या आहेत, जेणेकरून ह्या वेलवर्गीय ज्या भाज्या आहेत त्या त्याच्यावरती अशा रेस्ट होऊ शकतील आणि चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होऊ शकेल. तर आता तुम्ही पाहू शकता की त्याला फुलधारणा चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता फुलधारणा झाली, याच्यानंतर आपल्या मधमाशा असतील किंवा फुलपाखरं असतील त्यांच्याकडून पॉलिनेशन होऊन फळधारणासुद्धा होईल. तर ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. फळधारणा झाली मग आपल्याला चांगल्या चांगल्या भाज्या ज्या आहेत त्या खायला मिळतील. याच्यामध्ये आपण शिरोळी, घोसाळी, कारली, काकडी अशा या वेलवर्गीय भाज्या लावलेल्या आहेत. तर माझी इच्छा हीच आहे की ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी आपल्या नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने ज्याला शक्य आहे, थोडीशी का जमीन असे ना, पण प्रत्येकाने नैसर्गिक शेतीकडे वळायला हवं. हाच आपला एक उद्देश आहे यामागचा, आणि चांगलं ऑर्गॅनिक खायला आपल्याला मिळावं हा आपला उद्देश आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.